विजय सोपा वाटतो असं वाटतं का तुम्हाला? या परिसरामध्ये मी केलेलं काम गेल्या 11 वर्षापासून या पक्षासाठी या परिसरासाठी दिलेलं योगदान ते पाहून निश्चितपणे इथले नागरिक माझ्यासारखा कार्यकर्ता काम करणारा माणसाला लक्षात ठेवतील आणि येणाऱ्या 15 तारखेला घड्याळाचं बटन दाबून मला न्याय देणाऱ्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवारांना निश्चितपणे मोठ्या प्रचंड बहुमताने विजयी करतील. धन्यवाद. कार्यकर्त्यांचे असते पक्षापेक्षा माणूस पाहिलं तर माणूस पण पाहिलं जाईल का पक्ष पाहिलं जाईल? ही निवडणूक नेता आणि कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता आणि नेता असे आहे. ज्या नेत्यांनी एखाद्या कार्यकर्त्याला संपवण्याचा प्रयत्न केला आणि तो कार्यकर्ता संघर्ष करतोय, लढतोय आणि सर्व जनता ही पाहते, त्यामुळे निश्चितपणे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून येतील. सभा रॅली इथे हा सर्व नियोजित होणार आहे. अजितदादांचा जो जोश आहे तोच जोश आता तुमच्याकडे राहील का? निश्चितपणे त्यांचा आशीर्वाद मानल्यावर त्यांचा जोश आम्हाला निश्चितपणे आमच्यामध्ये राहणार आहे. पूर्ण पुण्यातून तुमच्यावर खूप लक्ष केंद्रित केलं जातं, त्यावर काय सांगाल? हा का, मी खूप लहान कार्यकर्ता आहे, माझ्यावरती अन्याय झालेला आहे आणि निश्चितपणे हे जे काय चित्र या संपूर्ण पुणे शहरामध्ये उभं राहिले, अनेक लोक, बालोडकर एक चांगला काम करणारा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता होता आणि त्याला गाफील ठेवून त्याचा घात करण्याचा प्रयत्न केला, त्याला संपवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, काय हरकत नाही, मी आता लढतोय. अजितदादांनी आशीर्वाद मला दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी चांगलं काम करेल. आज या ठिकाणी मी आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या सुद्धा संपूर्ण जनतेला या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.